आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मेघनाद, काय बोलतोयस तू? मान आणि अवमानाची परिभाषा तू मला समजावतोयस काय? या लंकाधिपती समक्ष कुणीही उच्च स्वरात बोललेले हा दशानन सहन करणार नाही, हे समजले नाही तुला? जर तुझ्या जागी कोणी अन्य असता तर आतापर्यंत त्याचे शीर धडापासून वेगळे झाले असते. माझा पुत्र आहेस म्हणून या अपराधातून मुक्त करतोय. दया करा आणि मला क्षमा करा पिताश्री. इथे सुरू असलेला उत्सव थांबवण्याचा माझा जराही उद्देश नाही. विद्वानांकरिता उत्सवाचे आयोजन असेल तर त्याचा गौरव आणि सन्मान असतो. परंतु या उत्सवात इथे कोण हजर आहेत? मूर्ख, बुद्धिहीन आणि भित्रे असुरगण यांच्या समवेत आपण आपल्या कृपा कटाक्षाने जीवित असणारे अशा शक्तिहीन असुरांसमवेत आपण केवळ एक वानर बालक मृत झाले म्हणून एवढ्या भव्य उत्सवाचे आयोजन करणे हे त्रिलोकाधिपती महाराज दशाननांना शोभनीय आहे. जरा विचार करावा पिताश्री. हा वध कुठल्या दानवाच्या हातून घडलेला नाही, त्या इंद्राच्या हातून घडलाय. कोण आहे हा इंद्र? यापूर्वीच मी तर त्याचे हातपाय बांधून आपल्या चरणांवर त्याला आणले होते. तोच हा इंद्र. पिताश्री, एक वेळ आपण मला संदेश दिला असता तर मी पाहिलं असतं. त्या मरकट बालकास पकडून आपल्या चरणांवर ठेवले असते पिताश्री. केवळ त्या बालकासच नाही, 27 नक्षत्रांना बंदी बनवून आपल्या चरणांवर घेऊन आलो असतो. परंतु आपण माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला ते कार्य सोपवले नाही. आता काय झाले? तुमच्या महत्वाकांक्षेची आठवण करा पिताश्री. ग्रह ताऱ्यांना आपल्या बंधनात बंदी करून, सृष्टीवर आपली पकड कायम करून, तिन्ही लोकांना आपल्या हाताशी पकडण्याची आपली महत्वाकांक्षा अशी भग्न कशी काय झाली? आपले अनुष्ठान विघ्न आल्यामुळे पूर्ण झाले नाही. बंधनात असलेले सर्व ग्रह स्वतंत्र झाले आहेत. अशा परिस्थितीत केवळ एका शुद्र बालकाच्या मृत्यूचा असा उत्सव साजरा करण्यात काय अर्थ? मेघनाद, संपूर्ण विश्वाला आपल्या अधीन करू इच्छिणाऱ्या माझ्या महत्वाकांक्षेपासून मी कधीही मागे सरलो नाही. आणि तो दिन आता दूर नाही. भविष्यात या समस्त विश्वाचा स्वामी हा दशाननच असणार आहे. परंतु तुझे म्हणणेही दुरापास्त नाही पुत्र. आपले बंदी असणारे सर्व ग्रह बंधन मुक्त झाले आहेत. नक्षत्रांना मी आपल्या अधीन करण्यापूर्वीच त्या मरकट बालकाने माझे तांत्रिक अनुष्ठान भंग केले. त्यामुळे माझे तंत्रबल दुर्बल झाले आहे. त्यांना पुन्हा आपल्या अधीन करण्याकरिता 12 वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. परंतु एक दिवस निश्चितच हा दशानन या संपूर्ण सृष्टीवर आपले साम्राज्य स्थापित करेल. यात काही संशय नाही पुत्रा. तू चिंता करू नकोस.
तुझ्याकडे इतकी कुशाग्र बुद्धी आहे? युक्तीने तू राहूद्वारे त्या इंद्रास भ्रमित करून त्या मर्कट बालकाचा वध घडवून आणलास. तुझ्या यशात बाधा आणणारे ते बालक आता यमलोकात पोचले आहे. त्याच्या मृत्यूने तुझ्या यशाचे सगळे मार्ग मोकळे झाले आहेत. एक दिवस या निरागस बालकाचे मुखकमल पाहून हर्षोल्लासाने आपण त्यास आशीर्वाद दिला होता. तो दिन विसरलात का स्वामी? आता पहा कसा त्या बालकाचा देह निष्प्राण पडला आहे. हे दुःख मला सहन होत नाही. सर्व देह विधी नियमाने बांधलेले आहे. मी त्यापासून वंचित नाही. परंतु मातेच्या तिच्या बालकाप्रतीच्या भावनांना, तिच्या मातृत्वास कोणत्याही विधी नियमांचे बंधन बांधू शकत नाही. माफ करा स्वामी, मी आपल्याशी सहमत नाही. अन्याय. मी असंख्य विनवण्या केल्या तरी त्याचा परिणाम झाला नाही. सर्वजण आपल्या कर्तव्य नियमांना बांधलेले आहेत. बालकास प्राणदान नाही दिले तर सृष्टीवर कोणीही जिवंत राहणार नाही. अंजना पुत्रा, तुला वाचवण्याचे सर्व प्रयत्न विफल झाले पुत्रा. परंतु हा अंत नाही. हा अंत नाही पुत्रा, हा तर एक आरंभ आहे. जर तुझा श्वास परत आला नाही तर विश्वात कोणाचाच श्वास राहणार नाही. यापुढील परिणामांचा सामना संपूर्ण विश्वाला करावा लागेल. देवाधिदेव, या भूदेवीचा आक्रोश आपल्यापर्यंत पोहोचत नाही का? अंजनापुत्र जिवंत नाही झाला तर कोणत्याही प्राणी मात्राचे जीवन संभव नाही. या भूलोकावर कोणताही शिशु जिवंत जन्मास नाही येणार. पुढे तू पृथ्वीवर वानर कन्या बनून जन्म घेशील.
काहीही झालं तरी अंजना पुत्राचं रक्षण झालंच पाहिजे. अंजना, तुझ्या पुत्रास मी अवश्य परत आणेन देवी. सत्य असत्याचा विचार न करता या सृष्टीच्या विधी नियमात कित्येक गोष्टींची आवश्यकता आहे. माझ्यापासून उत्पन्न झालेले ज्ञान विधी नियम मी परत घेत आहे. सृष्टीला मी दिलेले समस्त धन, ज्ञान, वस्तू, वज्र, मोत्यांची आभूषणे मी परत घेत आहे. विधी नियम. माझ्यात सामावलेल्या वायू, माझ्या आदेशानुसार संपूर्ण विश्वात भ्रमण करणाऱ्या सर्व महाऋतूंनो माझ्याकडे परत या. माझ्यात सामावून जा. मी तुम्हा सर्वांचा अधिपती वायुदेव तुम्हास आव्हान करतो आहे. सर्व लोक सोडून या. अतिशीघ्र परत या. सर्व महाऋतूंनो मी आव्हान करतो, परत या आणि माझ्यात सामावून जा.
माझ्या सर्व महाऋतूंसोबत स्वतःचं अस्तित्व समाप्त करून टाकीन. जर मीच उरलो नाही तर सृष्टी कशी काय राहते पाहतो. या महाऋतूंनो या. महाऋतू ये, माझ्यात सामावून जा. हे महादेवा, अंजना पुत्रास पुन्हा जीवनदान द्या म्हणून मी किती विनवण्या केल्या, परंतु पाठ फिरवलीत तुम्ही. कोणत्याही अपराधाविना आपल्या पुत्रास गमावणाऱ्या त्या मातेची करुणा, दुःख त्या अहंकारी इंद्रास समजलं नाही. बालकाने अवकाशात झेप घेऊन सर्व दानवांचा वध करून रावणाच्या बंधनात अडकलेल्या सर्व ग्रहांना मुक्त करून सृष्टीचं रक्षण केलं. कोणासही असाध्य असलेलं असं महान कार्य केलेल्या या बालकाचा देवतांनी विशेष वरदानांनी सन्मान करायला हवा होता. परंतु त्याला या बदल्यात काय मिळालं? शिक्षा. बालक निष्प्राण होऊन पडला आहे. हा कसला न्याय आहे प्रभू? बालक पुनरुज्जीवित नाही झालं तर माझं अस्तित्व संपवून टाकेन असं मी त्याच्या मातेस वचन दिलं आहे. मी वचनबद्ध आहे आणि मी वचन मोडू शकत नाही प्रभू. योगाग्नी प्रकट हो आणि मला स्वतःच सामावून घे.
हे काय होत आहे? कालनेमी, 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 तुझी सुद्धा ही अशी अवस्था? सर्वांची हीच अवस्था आहे महाराज. जर का परिस्थिती अशीच राहिली तर सृष्टी संपुष्टात येईल. कालनेमी, हे काय बोलतो आहेस तू? सृष्टीचा अंत करण्याइतके सामर्थ्य कोणात आहे? वायुदेवात आहे. ते आपल्या सर्व महाऋतूंना आपल्याकडे बोलावत आहेत. सर्व प्राणी मात्रांची दुर्गती झाली आहे. सूर, असुर, पशु, पक्षी, प्राणी सर्व विनाशाकडे वाटचाल करत आहेत. पुत्र केसरी, आता कोणते नवे संकट? श्वास घेणे संभव राहिले नाही. अकस्मात हा प्राणवायू का थांबून गेला आहे? हीच अवस्था राहिली तर प्राण निघून जातील.